धौलपूर गाव आपल्या जुन्या रीतिरिवाज आणि परंपरांसाठी प्रसिद्ध होतं. आजही तिथे पिढीच्या चालत आलेल्या रीतिरिवाजांचं सगळेजण पालन करायचे. याच परंपरा आणि रीतिरिवाजांपैकी एक होती ती म्हणजे वरातीत बायकांनी जायचं नाही. या गावातल्या बायका वरातीत जात नव्हत्या. केवळ पुरुष आणि लहान मुलंच वरातीत जायची. 2 दिवसानंतर गावचे सरपंच रतनलालजी यांचा एकुलता एक मुलगा अनिलच्या लग्नाची वरात पालनपूर गावात जाणार होती. त्यामुळे गावातले सगळे पुरुष या वरातीला जाण्यासाठी तयारी करत होते. त्यांच्या घरी खूप पाहुणे मंडळी आली होती. अनिलच्या मावशीची मुलगी शीतल, जी शहरात शिकत होती, तीही या लग्नासाठी म्हणून पहिल्यांदाच धौलपूर गावात आली होती. तू वरातीत काय घालणार आहेस? मी तर शहरातून येतानाच माझ्यासाठी हा लेहंगा घेऊन आले होते. सांग ना, हा कसा दिसेल वरातीत? रजनी, तू शीतलला सांगितलं नाहीस का? नाही, मला वाटलं की ती इथे आल्यानंतर आपोआपच कळेल म्हणून फोनवर नाही सांगितलं. काय नाही सांगितलं आई? मावशी काय म्हणतीये? अगं शीतल, तेव्हाच घरातली पुरुष मंडळी तिथे येतात. अहो अनिलची आई, वरातीसाठी माझे 2 जोडी कपडे तुम्ही बॅगेत टाकले का? कारण परत यायला 2 दिवस लागतील. साडू भाऊ, मी तर ऐकलंय की आपल्याला जंगलातून जावं लागेल म्हणून. आपल्याला त्याची काळजी घेतली गेली पाहिजे. हो हो, तुम्ही काही काळजी करू नका. आपल्या बरोबर कोणी बाई माणूस नाहीच आहे. सगळे पुरुषच असणार आहेत वरातीत. मग कसली काळजी आलीये? बायका बरोबर असल्या की मग जरा टेन्शनचं वातावरण असतं. काका, वरातीत बायका येणार नाहीत तर मग आम्ही काय करणार? तुम्ही इथे नाचगाणं करू शकता, लग्नाची बाकीची तयारी करू शकता. मी तर हे पहिल्यांदाच ऐकतेय की वरातीत बायका येऊ शकत नाही म्हणून. आमच्याकडे पूर्वापार हीच रीत चालत आलीये की घरातल्या बायका वरातीला येत नाहीत. हे तर चुकीचं आहे ना पण काका. अनिल दादाचं लग्न आहे आणि आम्ही वरातीलाच येणार नाही. मग मी इथे आलेच कशाला, जर मला माझ्या दादाच्या वरातीतच भाग घेता येणार नाही तर? अनिल दादा, तुला नाही वाटत का की आम्ही तुझ्या बरोबर वरातीला यावं म्हणून? मी यात काहीच बोलू शकत नाही शीतल. सुरुवातीपासून मीही हीच रीत बघत आलोय. गावातल्या कुणीच बायका वरातीला जात नाहीत, फक्त पुरुषच जातात. मग लग्न करून वरात परत आपल्या घरी येते. या जुन्या रीती परंपरा आहेत. आता या परंपरांना आपणही तोडू शकत नाही ना. तोडायच्या पण नाहीयेत. बायकांना घरातच राहिलं पाहिजे. लग्न समारंभाला फक्त पुरुषच जातात आणि तशाही बायका 4 भिंतीतच चांगल्या दिसतात. घरची इज्जत घरातच राहिली पाहिजे. चला, तुम्ही सगळी वरातीची तयारी करा, तोपर्यंत मी बाहेरची सगळी व्यवस्था बघतो. एवढं बोलून ते दोघंही तिथून निघून गेले. शीतलच्या मनाला या सगळ्या जुन्या रीती परंपरा काही पटत नव्हत्या. तिने आपल्या आई आणि मावशी बरोबर तिथे आलेल्या सगळ्या पाहुणे मंडळींचे चेहरे पाहिले. शीतलला जाणवत होतं की त्यांनाही या वरातीत जायचं आहे. कुठल्या आईला वाटणार नाही की आपल्या मुलाचं लग्न पाहावं आणि त्याच्या वरातीतही सहभागी व्हावं. पण धौलपूर गावातल्या बायका घरातच राहिल्या. त्यांच्या सगळ्या इच्छा मनात तशाच दाबलेल्या होत्या. शीतलने मनाशी ठरवलं की ती ही परंपरा नक्की बदलेल. त्यामुळे वरातीचे लोक निघाल्यानंतर तिने आपल्या मावशीला समजावलं. मावशी, आपल्याकडे ना ही खूप चांगली संधी आहे की आपण ही जुनी परंपरा मोडीत काढूया. तशी ही वरात आता निघालेली आहे. आपण यांच्या मागोमाग जाऊयात आणि जसे मुलीच्या गावी पोहोचू, मग आपण कोणासमोर काही बोलायचंच नाही. जास्तीत जास्त काय होईल, थोडंफार आपल्याला ओरडतील ना. नाही नाही शीतल, हे चुकीचं ठरेल. मला तर खूप भीती वाटतेय. आपण नको जायला, राहू देत. अगं, तुला वाटत नाही का की तुझ्या एकुलत्या एका मुलाचं तू लग्न पाहावंस म्हणून? आणि अनिल दादा पण तुला बघून खूप खुश होईल. त्याच्या मनातही कदाचित असंच असेल, पण तो बोलू शकत नसेल. आज जर आपण ही परंपरा तोडली तर गावातल्या प्रत्येक बाईला आपल्या मुलाच्या लग्नामध्ये सामील होण्यासाठी परवानगी मिळेल. त्यांच्या चेहऱ्यावरही आनंद येईल. ऐक माझं तू मावशी, मला कार चालवायला येते. मी तुम्हाला सगळ्यांना घेऊन जाते. उशीर करू नकोस. आपण सगळेजण तयार आहोत. फक्त कारमध्ये बसायचंय. हो ग ताई, ऐक तू, ती बरोबर बोलतीये. मी येईन तुझ्या बरोबर. याचे परिणाम काय होतील ते नंतर बघू. मी माझ्या मुलाच्या लग्नात जरूर जाईन. हो, मी जाईनच माझ्या मुलाच्या लग्नात. शीतलने पाहिलं, सगळ्या बायकांच्या चेहऱ्यावर खूप आनंद होता. शीतलने आपल्या आईला, मावशीला आणि जवळच्या काही नातेवाईकांना आपल्या कारमध्ये बसवलं. हे बघून गावातल्या इतर बायकांनाही खूप आनंद झाला. शीतल बाळा, आज तुझ्यामुळे आम्हाला जुन्या रीतिरिवाजांपासून मुक्ती मिळेल. आम्ही सगळ्याजणी तुझ्या बरोबर आहोत. तू अगदी आनंदाने जा आणि आनंदाने परत ये. मग शीतल सगळ्यांना घेऊन लग्नाच्या ठिकाणी निघाली. रस्त्यात त्यांना जंगल लागलं. शीतलची कार वरातीच्या गाडीच्या मागेच होती. अचानक जोरजोराचा पाऊस पडू लागला. काही आदिवासींनी त्या वरातीच्या बसला थांबवलं. आम्हाला का पकडलंय? आम्हाला जाऊ द्या. माझ्या मुलाचं आज लग्न आहे. आम्हाला सोडा इथून. नाही नाही, आज तर आम्ही तुम्हाला सोडणार नाही.
हे सगळेजण काय बोलतायत बाबा? मला नाही वाटत आज आपल्याला हे सोडतील. या लोकांचा विचार काही ठीक दिसत नाहीये. काय करणार? आम्ही माणसांचा बळी देणार. पण ही प्रथा तर संपलीये. आता तर हे असं कोणीच करत नाही. करतो ना, आम्ही आमच्या जुन्या रीतिरिवाजांना आजही मानतो आणि आमची ही परंपरा कधीच बदलली जाणार नाही. तुमच्यासारख्या वरातीतल्या लोकांना आम्ही बंदी करतो आणि त्यांचा बळी देतो. गेल्या कित्येक वर्षांपासून हेच सुरू आहे. मार्ग तुमच्याकडे होता. जर तुमच्या वरातीत पुरुषांबरोबर बायकाही सामील असल्या असत्या तर आम्ही तुमचं काहीच नुकसान केलं नसतं. पण आम्हाला माहितीये आजही अशी काही गावं आहेत जिथे बायकांना पुरुषांपेक्षा तुच्छ समजलं जातं आणि आम्ही अशाच लोकांना शिक्षा देतो. जी लोक बायकांचा सन्मान करत नाहीत अशा पुरुषांना आम्ही इथे शिक्षा करतो. तुमच्या वरातीतही तुमच्या गावातल्या बायका कोणी दिसत नाहीये, त्यामुळे तुम्ही या शिक्षेसाठी तयार राहा. ही आदिवासी लोक त्यांच्यावर हल्ला करायला जातात. तेवढ्यातच शीतल, तिची मावशी, आई आणि इतर नातेवाईकांसह तिथे येते. थांबा, तुम्ही हे चुकीचं करताय. या वरातीत बायका सुद्धा आहेत. आमची कार मागे होती. आम्ही रस्ता चुकलो होतो, त्यामुळे आम्हाला यांची बस दिसलीच नाही. आम्ही शोधत शोधत इथपर्यंत पोहोचलो. तुम्हाला कोणी सांगितलं की या वरातीत फक्त पुरुषच आहेत म्हणून? या वरातीत बायका सुद्धा सामील आहेत, त्यामुळे तुम्ही या सगळ्या लोकांना सोडून द्या. शीतल आणि इतर बायकांना बघून सगळे पुरुष आश्चर्यचकित होतात. त्यावेळी सगळेजण गप्प बसले, कारण त्यांना माहित होतं की या बायकांमुळेच त्यांना स्वतःचा जीव वाचवता आलाय. या सगळ्या लोकांना सोडून द्या आणि तुम्ही समजा की तुमचा जीव केवळ या बायकांमुळे वाचला आहे. जर आज या बायका वरातीत आल्या नसत्या तर आम्ही तुम्हाला कधीच सोडलं नसतं. आम्हाला अशा पुरुषांचा तिरस्कार आहे जे बायकांचा सन्मान करत नाहीत आणि त्यांना घरच्या आनंदात सहभागी करून घेत नाहीत. तसंही आम्ही माणसांचा बळी देत नाही. पण आज तुम्ही या बायकांना तुमच्या वरातीत सामील केले, त्यांना तुम्ही बरोबर घेऊन जाताय. जा, अगदी आनंदाने तुम्ही तुमच्या मुलाचं लग्न पार पाडा आणि नवरा नवरीला घेऊन आनंदाने आपल्या गावी परत या. त्या दिवशी धौलपूर गावातल्या पुरुषांना एक धडा मिळाला आणि त्यांनी आपल्या जुन्या रीती परंपरांना बदलण्याचा निर्णय घेतला. अनिलच्या लग्नात आता पुरुषांबरोबरच बायकाही सामील झाल्या होत्या. या फक्त 100 रुपयात पोटभर पुलाव खा. अनलिमिटेड पुलाव, पाहिजे तेवढा खा. लवकर या. कांता रस्त्यावर पुलाव आणि पनीरचं कॉम्बो विकत होता. 100 रुपयात अनलिमिटेड पुलाव विकत होता, पण तरीही प्रॉफिट कमवत होता. एक माणूस किती पुलाव खाणार? पण अनलिमिटेडच्या नावाखाली लोक येतात खायला, पण ते जास्त खाऊ शकत नाहीत. शीतल, पूनम आणि पायल आली. दीदी, 100 रुपयात अनलिमिटेड पुलाव खायचा का? अहो दादा, 100 रुपयात अनलिमिटेड पुलाव मिळेल ना? हो मिळेल ना. बघा हा, विचार करा, नंतर रडू नका मग. अहो मॅडम, तुम्ही खायला तर घ्या आधी. 3 प्लेट देतो तुम्हाला. कांताने 3 प्लेट पुलाव पनीरचं कॉम्बो त्यांना दिलं. 1 मिनिटातच त्यांनी तो संपवला. वा, चव खूपच छान आहे. अजून द्या. हो घ्या ना. कांताने अजून पुलाव पनीर दिलं. तोही त्यांनी लगेच संपवला. अजून द्या. तो देत राहिला आणि या तिघी खात राहिल्या. अरे यार, या तिघी तर खाऊन खाऊन माझं सगळं खाणंच संपवतील. किती भुक्कड आहेत या तिघी. आणि खरंच त्या तिघींनी सगळा पुलाव आणि पनीर संपवलं. बस, आजपासून अनलिमिटेड खाणं बंद आता. शीतल, पायल आणि पूनम तिघी हसत हसत तिथून निघून गेल्या. घरी जाताच पायल जोरात ओरडत म्हणाली, आई, लवकर जेवायला वाढा, खूप भूक लागलीये. शीतल, पूनम आणि पायल तिघी भुक्कड सुना म्हणून त्यांच्या एरियामध्ये फेमस होत्या. हे पोट आहे का हौद? खाणं भरतच जाताय नुसतं. पोटच आहे सासूबाई, आम्ही जरा थोडं जास्त खातो, एवढंच. थोडं? याला थोडं जास्त नाही म्हणत सुनबाई. काय आई, आत्ताच घाबरून गेलात का? खायला घालता येत नाही तर लग्न कशाला करून आणलं? हो, बोला ना आता. ऐकाओ, तुम्हाला जर खायला घालायला जमत नसेल तर आम्ही माहेरी जातो. शीतलचा नवरा रमेश म्हणाला, लोक काय म्हणतील? खायला का नाही देणार? तुम्ही तिघी इथेच राहणार, तेही आमच्या बरोबर. पण त्या दिवसानंतर तिघींना खायला घालून घालून विमलाच्या 3ही मुलांची हालत खराब झाली. विमला त्या तिघींना बघून म्हणाली, आपले चांगले दिवस जात होते. उगाच या तिघींना या घरात आणलं. आता वाटतं भिकारी बनून रस्त्यावर भीक मागावी लागणार आहे. विमला या सुनांना खूप त्रासली होती. पण विमलाच्या त्रासाचं कारण केवळ या 3 सुना नव्हत्या, तर विमलाची बहीण सरलाही होती. सरला विमलापेक्षा श्रीमंत होती. ती संध्याकाळी विमलाच्या घरी यायची आणि म्हणायची, विमला, मी विचार करतीये
ती 2 एकर जमीन घेऊनच टाकावी. हो हो घे. घरात एवढा पैसा झालाय की कळतच नाही कुठे खर्च करू. बरं विमला, जा माझ्यासाठी चहा करून आण. विमला चहा करून आणते. घरात दूध कमी आहे का? मी घरी जास्त दुधाचा चहा पिते ना, गरिबीची सवय नाहीये. विमला सगळ्यात जास्त त्रासली होती ती सरलामुळे. सकाळपासून संध्याकाळपर्यंत या 3 भुक्कड सुनांसाठी स्वयंपाक करा आणि संध्याकाळी माझ्याच बहिणीकडून टोमणे ऐका. काय आयुष्य आहे माझं मेलीचं. हे सगळं सोडून कुठेतरी निघून जावं वाटतंय, अगदी लांब निघून जावं कायमचं. विमला नेहमी अशीच रागात असायची, त्यामुळे तिचं तिच्या सुनांशी कधीच पटायचं नाही. विमला खूप एकटी पडली होती. तिला एकटीलाच सगळं काम करावं लागत होतं. तिकडे 3 सुना एकत्र गप्पा मारत बसायच्या. विमला हे बघून खूप जळायची. असेच तिचे दिवस जायचे. एक दिवस, विमला, माझ्या घरी एक पार्टी आहे. माझ्या सगळ्या मैत्रिणी येणार आहेत, तू पण ये. नूडल्स करणार आहे, तुला आवडतात ना? ठीक आहे सरला, मी येईन. विमलाला वाटलं सरलाच्या मैत्रिणींना जरा भेटता येईल, त्यामुळे वेळ चांगला जाईल. पण सरला तर वेगळ्याच मूडमध्ये होती. विमला सरलाच्या पार्टीत गेली आणि पाहिलं तर सरलाच्या मैत्रिणी महागड्या साड्या नेसून बसल्या आहेत. सरला, ही तुझी बहीण आहे का? हो ग, हीच आहे माझी गरीब बहीण. बघूनच कळतंय ते. वाईट वाटून नका घेऊ, मी तर हिला जेवण वाढायला बोलवलंय. विमला, चल जेवायला वाढ. मी काय तुझी कामवाली आहे का? हो, तशी तू कामवाली सारखीच आहेस. माझी कामवाली पण तुझ्यापेक्षा श्रीमंत आहे. विमलाला खूप वाईट वाटलं. तेव्हाच तिच्या डोक्यात एक आयडिया आली. तुला खूप गर्व आहे ना तुझ्या श्रीमंतीचा? तुला वाटतं तुझ्याकडेच खूप पैसा आहे. हो, पैसा तर आहेच आणि त्याचा अभिमानही. ठीक आहे, मग माझ्या सुनांना जेवायला बोलाव आणि पोट भरून नूडल्स खायला दे. बोल, देशील खायला? ही तर सरलासाठी अगदीच किरकोळ गोष्ट आहे, हो की नाही ग सरला? सरलाला विमलाच्या भुक्कड सुनांची कल्पना होती. ठीक आहे, मी तुझ्या 3 सुनांना पोटभर नूडल्स खायला देईन. घेऊन ये त्यांना. ठीक आहे, घेऊन येते, पण त्यांचं पोट भरेपर्यंत त्यांना खायला घालावं लागेल. हो हो, पोटभर नूडल्स खायला देईन, घेऊन ये. विमला घरी गेली आणि 3 सुनांना नूडल्स पार्टीबद्दल सांगितलं. ते ऐकून 3 सुना एकदम खुश झाल्या. चला आई, लवकर जाऊया, किती दिवसांनी नूडल्स खायला मिळतील. सुनबाई, आजपर्यंत मी तुम्हाला नेहमी कमी खायला सांगायची, पण आज सांगते, पाहिजे तेवढं खा. जोवर पोट भरत नाही तोवर त्या सरलाचा घमंड तोडून टाका. अहो आई, तुम्ही काळजीच करू नका, तुमच्या अपमानाचा बदला आम्ही घेऊ. हा. विमला 3घींना घेऊन सरलाच्या घरी आली. लवकर नूडल्स द्या, पोटात कावळे ओरडतायत. सरलाने नूडल्स आणले आणि काही मिनिटातच त्यांनी ते संपवले. अजून आणा, याच्यामुळे तर अजून भूक वाढलीये. सरलाने बाहेरून नूडल्स मागवले. रेस्टॉरंट मधून नूडल्स आले. सरलाने पैसे दिले आणि ते नूडल्सही यांनी 5 मिनिटातच संपवून टाकले. अरे यार, हे काय थोडे थोडे नूडल्स देता? बादली भरून आणा ना. बादली भरून? ठीक आहे. सरलाने जवळपासच्या बऱ्याच रेस्टॉरंट्समधून नूडल्स मागवायला सुरुवात केली. विमला हसत होती आणि 3 सुना खातच होत्या. आता जवळच्या सगळ्या रेस्टॉरंट्समधले नूडल्सही संपले होते. सरला आता लांबच्या रेस्टॉरंट्समधून नूडल्स मागवायला लागते. 3 सुना रात्रभर नूडल्स खात राहिल्या. आता थोडं मंचुरियन खायला मिळालं तर मज्जा येईल. सरला भडकली. नाहीये, माझ्याकडे पैसे नाहीये, सगळे संपले, पळा तुम्ही इथून. का ग, तू तर खूप श्रीमंत आहेस ना? हो सरला, तूच पंगा घेतला होतास ना. पैसे कसे संपले मग? नाहीये पैसे, नाहीये, जा तुम्ही इथून, नाहीयेत पैसे माझ्याकडे. घमंडी कुठली, आजपासून माझ्या घरी येऊ नकोस, समजलं? माझ्या सुनांना पोटभर नूडल्सही खायला देऊ शकत नाही आणि नुसताच पैशांचा दिखावा करते. विमला 3 सुनांना घेऊन घरी येते. 3घींबरोबर आता तिची मैत्री झाली. आई, चांगलाच धडा शिकवला ना सरला मावशींना? हो, बरोबर बोललीस. ती आता परत इकडे येणारच नाही. चांगलंच झालं. आई, आम्ही उगाच तुमच्याशी भांडायचो. तुम्ही खूप चांगले आहात. आजपासून आपण एकत्र काम करू आणि स्वयंपाक करू. हो आई, आता तर आपण घरून क्लाउड किचनही उघडू शकतो. घरूनच खाणं बनवून विकू शकतो. हो, आपल्याला पैसेही मिळतील.
आम्हाला माहितीये आम्ही खूप खातो. आता सगळ्या मिळून स्वयंपाक करूया, पैसे कमवूया, म्हणजे काही टेन्शनच राहणार नाही. त्यानंतर विमला रोज आपल्या भुक्कड सुनांबरोबर स्वयंपाक करून विकू लागली आणि पैसे कमवू लागली. विमलाच्या घरीही सुखशांती आली आणि मग असे सगळे आनंदात राहू लागले. बेस्ट बडीज. हॅलो मित्रांनो, हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक, सबस्क्राईब आणि कमेंट नक्की करा. आणि हो, शेअर करायला पण विसरू नका. अजून असेच मजेदार व्हिडिओ पाहण्यासाठी खाली दिलेल्या घंटीला दाबा. बघत रहा बेस्ट बडीज.